नमस्कार. मी संजय मित्रगोत्री. ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे. आपणास हे ऑडिओ बुक आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भाग 9. वडिलांचं निधन. BA पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटलं मी इथंच राहावं आणि काही केल्या बडोद्याला जाऊ नये. बडोद्याला गेल्यानंतर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना आधीपासूनच होती. बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना तऱ्हांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझा हट्ट सोडला नाही. अखेर जे व्हायचं तेच झालं. मी बडोद्याला गेल्यानंतर 11 दिवसांच्या आतच त्यांचा मुंबईत अंत झाला. ते एकाएकी आजारी पडल्याची मला बडोद्याला तार आली. त्याबरोबर मी बडोद्याहून मुंबईला पोहोचण्यासाठी निघालो. वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांसाठी सुरतेची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरं वाटेल अशी माझी कल्पना. पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली. म्हणून दुसरी गाडी सुरतेहून निघेपर्यंत मुकाट्यानं वाट पाहत बसण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हतं. त्यामुळं मी दुसऱ्या दिवशी फार उशिरा मुंबईला पोहोचलो. घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झालेली आणि सारी मंडळी त्यांच्या अंथरुणाशेजारी चिंतातूर होऊन बसलेली. ते दृश्य पाहताच माझ्या काळजात सर्र झालं. वडिलांनी माझ्या अंगावरनं प्रेमानं हात फिरवला आणि मला एकदा पूर्णपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला. केवळ आपल्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे उटमळत होते. सुरतेला उतरल्यामुळं त्यांना भेटता आलं नाही याबद्दल मला अतिशय पश्चात्ताप वाटला.